अतिशय दुर्दैवी आणि खूपच दुःखद बातमी आज सकाळ-सकाळ एक ही बातमी ऐकूनच आपल्यातलं कोणीतरी गेल्याची एक जाणीव झाली. काही माणसं राजकारणाच्या पलीकडे असतात. तर त्यातलं व्यक्तिमत्व होतं अजितदादा. फारच मिश्किल स्वभावाचे, उत्तम वक्ते. मला त्यांची शैली फार आवडायची. म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला कामं वेळेत करण्याकरता अ, ज्या पद्धतीने अ, ते ते काम पूर्ण करण्याकरता ओरडून प्रसंगी सांगायचं, तर ती फार त्यांच्या बाबतीत आवडणारी गोष्ट होती, की खूप तळमळीने ते सांगायचे. आणि हेही ऐकण्यात होतं, की सकाळी पहाटे उठून अ, मंत्रालयात जाऊन कामं करणं असो किंवा सभा घेणं असो, बैठका घेणं असो, हे सगळं त्यांचा खूप याबाबतीत शिरस्ता होता आणि कार्यकर्त्यांच्या जवळचा असा हा माणूस आणि लोकनेता. खरंच खूप हळहळ व्यक्त केली जाते सगळ्या अ, आपल्या समाजात आणि मलाच खरंच असं वाटतंय सकाळपासून, की आपल्यातलं कोणीतरी गेल्याची भावना आहे. खूप दुर्दैवी आहे. हे असं वाटतं, की अरे नाही, ही बातमी कुठेतरी खोटी असावी असं सकाळपासून वाटत होतं, की नाही कधीतरी आपल्याला सोशल मीडियावर हल्ली आपण पाहतो, की कोण्या मोठ्या व्यक्तीची बातमी आपण ऐकतो, तर ती कधीतरी खोटी पण असू शकते. असं सतत वाटतंय, पण नाहीये, ते शक्य नाहीये. दादांना खरंच मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली.